ईडीला खरातला अटक करण्याची परवानगी मिळालेली आहे। खरातला रिमांडसाठी उद्या पुन्हा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। उद्या सकाळी 11:30 वाजता पीएमएलए कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल। आज नाशिकवरून अशोक खरातला घेऊन ईडी मुंबईमध्ये पोहोचलेली होती। खरातनं त्याच्याकडे आलेल्या भक्तांच्या नावे अनेक बनावट अकाउंट काढून काही पतसंस्थांच्या माध्यमातून करोडो रुपयांचे मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे। आणि या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर, त्यांचे पती निलेश चाकणकर, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची चौकशी झाली आहे। खरातला कोर्टामध्ये हजर केल्यावर ईडीकडून कोणकोणते मुद्दे कोर्टासमोर मांडले जात आहेत हे बघणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल। आणि याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, आता ईडीला खरातला अटक करण्याची परवानगी मिळाली आहे। गौरी, आपण जर पाहिलं तर गेल्या 2 महिन्यांपासून नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेले बोंधू अशोक खरात यांना आज सकाळी 9 वाजता नाशिकमधून ईडीने मुंबईमध्ये आणलेला आहे। आणि थोड्या वेळापूर्वी त्यांना न्यायालयामध्ये पीएमएलए कोर्टामध्ये सुद्धा हजर करण्यात आलं आणि यामध्ये सुनावणीला सुरुवात झाली। आणि या सुनावणी दरम्यान सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईडीने त्यांची अटक मागितली होती आणि त्यासाठी त्यांना खरं तर परवानगी मिळालेली आहे। या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे त्यांनी काही अहिल्यानगर जिल्ह्यातील जी काही राहता तालुक्यातील समता पतसंस्था आहे आणि नाशिक जिल्ह्यातील जी सिन्नर तालुक्यांची जगदंबा पतसंस्था आहे, यामध्ये 32 बनावट खाती ही तयार केली होती आणि अशा प्रकारची 100हून अधिक ही बनावट खाती तयार करण्यात आली होती आणि पैशाचा इथे घोटाळा जो आहे हा सगळा करण्यात आला होता। आणि या सगळ्या संदर्भात मनी लॉन्ड्रिंग संदर्भात त्यांना त्यांची अधिकची चौकशी आता केली जाणार आहे आणि त्यासाठी त्यांना ईडीने मुंबईमध्ये आणलेलं आहे आणि त्यांना त्याचा ताबा जो आहे तो सुद्धा कोर्टातून मिळालेला आहे। आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये एक मोठं रॅकेट आहे आणि या सगळ्या संदर्भातला गुन्हा जो आहे तो सुद्धा त्या ठिकाणी दाखल करण्यात आला होता। व्यावसायिक राजेंद्र जासूद आणि दिनेश परब, त्याचबरोबर सीए ललित पोफळे यांच्यासोबत खरातचे व्यवहार झाले होते असं सुद्धा त्याच्यामध्ये सगळं आहे। हे सगळं आज विविध गोष्टी खरं तर ज्या मी आता सांगतोय या आजच्या कोर्टाच्या सुनावणी दरम्यान घडल्या, तिथे या सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि त्याच्यानंतर अशोक खरातला जे आहे ते ईडीने अटक करण्याची परवानगी ही मिळालेली आहे। त्यांना आता अटक केली जाईल आणि त्यानंतर त्यांना इथे ईडीच्या कार्यालयात इथे आणण्यात येईल आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भातली त्यांची अधिकची चौकशी आता मुंबईच्या ईडी कार्यालयामध्ये केली जाणार आहे। आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर बोंधू अशोक खरातला उद्या सकाळी 11:30 वाजता पुन्हा रिमांडसाठी कोर्टात हजर केलं जाईल आणि त्याच्यानंतर त्यांना किती दिवसाची पुन्हा या सगळ्यामध्ये रिमांड मिळतोय ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये 61 बँक खाती होती आणि इतर व्यक्तींकडून कागदपत्रे घेऊन जी आहे ती या सगळ्या प्रकरणात जी अफरातफर झाली या सगळ्या संदर्भातली चौकशी करायची। यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचा हात आहे का हे सुद्धा तपासलं जाणार आहे। आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांची सुद्धा काय घडतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।